आज आपण करणार आहे डोसे, बटाट्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी। डोशांसाठी तांदूळ 2 वाट्या भिजवलेले आहेत। 2 वाट्या तांदूळासाठी अर्धी वाटी उडदाची डाळ टाकलेली आहे आणि पाव वाटी तुरीची डाळ। याच्याने डोसे आपले खूप क्रिस्पी आणि छान होणार आहेत। हे रात्रभर भिजवलेले आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। डाळ आणि तांदूळ आपल्याला एकदम बारीक पेस्ट ह्याची करून घ्यायची आहे, तरच आपले डोसे अगदी छान होणार आहेत। डोशांसाठी आपलं पीठ झालेले बारीक करून असं याप्रमाणे बारीक करून घ्यायचं, एकदम बारीक। याचप्रमाणे आता मी हे सगळं पीठ तांदूळ बारीक करून घेणार आहे। तुरीची डाळ टाकल्यामुळं डोसे छान क्रिस्पी होतात, म्हणून पाव अंदाजाने टाकायची। डोशासाठी आपलं पीठ अगदी छान झालेले, बारीक अगदी दळून। हे आता आपण बाजूला ठेवून घेणार आहे। पीठ आता आपण बाजूला ठेवून घेऊ आणि याच्या डोशासाठी लागणारी आपण बटाट्याची चटणी करणार। बटाटे उकडलेले 4च येथे। एक 2-3 चमचे तेल घ्यायचे। तेल तापले, मोहरी टाकून घेऊ अर्धा चमचा। अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ। कढीपत्त्याची पानं, एक कांदा घेतलेला आहे मोठा चिरून, तो टाकून घेऊ। कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण याचा मसाला करून घेऊ। हिरवी मिरची घेतलेली आहे, अद्रक घेतलेले, लसूण, 1 चमचा धणे। बारीक करताना थोडीशी कोथिंबीर पण टाकायची, बटाट्याला टेस्ट छान येते। 2-3 काप घेतलेले आहेत खोबऱ्याचे, ते पण टाकून घेऊ। मसाला छान फ्राय करून घ्यायचा। त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहे, अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ। मसाला छान परतत आलेला आहे। बटाटे आपल्याला कट करून टाकायचे। एक चमचा कसुरी मेथी टाकून घेऊ याच्यावर। बटाटा आपला छान झालेला आहे। आता आपण करणार आहे नारळाची चटणी। त्याच्यासाठी फुटाणे घेतलेले, डाळ्या अर्धी वाटी, अर्धी वाटी दही घेतलेले, मिरच्या घेतलेल्या 4-5 आणि कोथिंबीर। चटणी आता आपण मिक्सर मधनं फिरवून घेणार आहे। ओलं नारळ घेतलेले, अर्धी वाटी डाळ्या घेतलेल्या, अर्धी वाटी डाळ्या घेतलेल्या, जिरे टाकून घेऊ अर्धा चमचा, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये। छोटी वाटी भरून दही घेतलेले, ते टाकून घेऊ। चटणी आता अगदी बारीक वाटून घ्यायची आपल्याला ही।
चटणी आपली वाटून झालेली आहे. आता ही काढून घेऊ. चटणीला आता आपण एक फोडणी करून घेणार आहे. 2 चमचे तेल घेऊ. तेल तापलेले आहे, त्यात आता अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ. अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ. थोड्याशा डाळ्या, कढीपत्ता, मिरच्या टाकून घेऊ याच्यात. फोडणी आपली झालेली आहे, टाकून घेऊ. फोडणी आपली छान झाली आहे. आता ही टाकून घेऊ चटणीवर. आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. चटणी आपली छान झालेली आहे. तुम्ही पण अशी करा. आणि आपण डाळ्या तळून टाकल्यानंतर त्या खूप छान लागतात चटणीमध्ये. चटणी आपल्या करून झालेत. आता आपण डोसे करून घेऊ. पिठामध्ये 1-1.5 चमचा मीठ टाकणार आहे आणि एक अर्धा ग्लास पाणी टाकून पीठ पातळ करून घेणार आहे. पीठ आपलं असं झालेलं आहे. तवा पण गरम झालेला आहे. तव्यावर आधी तेल टाकून घ्यायचं. तुमच्याकडे असा तवा असेल तर. कांद्याने या तव्यावर पूर्ण तेल असं पसरून घ्यायचं. अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि त्यातच अर्धा चमचा तेल टाकायचं. हेच पाणी तव्यावर शिंपडायचं. तवा पुसून घ्यायचा. आता आपण पीठ टाकून घेऊ. तुम्हाला लहान मोठे जसे पाहिजे तसे डोसे याच्यावर होतात. पण फक्त गॅसची फ्लेम थोडं तेल सोडून घेऊ डोश्यावर. डोसा बघा आपला किती छान झालाय. खूपच मस्त झालेला आहे.